अमेरिकेचे, जपानचे, जर्मनीचे लोक प्रवासाला निघले तर काय करतात? सोबत सुई धागा घेतात. जपान जर्मनीचे लोक जर समजा प्रवासाला निघले, नवरा बायको लेकरं बी असतील सोबत, तर ते सुई धागा सोबत ठेवतात. का? आपण शासनाच्या मालमत्तेच्या एसटीत बसलो, ट्रेनमध्ये बसलो, मग ती एसटीचं सीट कुठं फाटलेले, ट्रेनचं सीट कुठं फाटलेले, तर ते नवरा बायको दोघं मिळून ते सीट शिवतात. का? राष्ट्राची संपत्ती आपली संपत्ती आहे. बाबासाहेबांना राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये कलम 51A मध्ये लिहिले, राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची काळजी घ्यावी. तुमचे जातीय तेढ निर्माण झाल्यावर तुम्ही पहिले टार्गेट कोणाला करता? एसटीला. कोणाला करता? मग तुम्ही तुमचे घर जाळता का? नाही. कोणाचे जाळता? शासनाचे. म्हणजे जपान जर्मनीचे लोक सुई धागा सोबत ठेवतात आणि फाटलेलं सीट काय करतात? शिवून टाकतात. आपल्या इथलं दलिंदर एसटीत बसते, सीटाला छिद्र आहे का पाहते, एक बोर्ड घालते, एक बोर्ड गेला पाहते दुसरं जाते का, दुसरं गेल्यावर पाहते तिसरं जाते का, तिसरं गेल्यावर पाहते चौथं जाते का. आतला सीटातला जोपर्यंत पुठ्ठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला शांती भेटत नाही. काय परिवर्तन करणार आपण? काय बदल करणार? इथं बसलेल्या तमाम पालकांना विनंती आहे, पहिलं तुमचं ते काम आहे, लेकरांना इतरांचं कल्याण शिकवा. आपल्या भारतामध्ये 562 राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयात कालावधीमध्ये 890 राजे होते. काय व्हायचं? हा राजा आहे, तो राजा आहे, हा राजा त्या राजावर आक्रमण करायचा, त्याची प्रॉपर्टी बळकवायचा, त्याला गुलाम करायचा. ही जनता या राजाची सोडून त्या राजाची गुलाम व्हायची. त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठलाही बदल व्हायचा नाही. म्हणजे राजा कोणी हो, आपण गुलाम आहे, ठरलेल्या प्रॉपर्टीतला एवढा हिस्सा राजाला द्यायचा आहे, आपल्याला कुठलं स्वातंत्र्य नाही, कुठलं बोलण्याचं नाही, कुठलं वागण्याचं नाही. मग राजा कोणी बी हो, ही हाल या देशामध्ये 3ऱ्या शतकापासून होते. इसवी सन 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि लक्षात घ्या, एक राजा नेतृत्वास आला. तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं, तुमची समस्या स्वतःची समस्या समजली, तुमच्या पिकाच्या देठाला हात लागला त्याचा हात कलम केला जाईल अशी पहिल्यांदा घोषणा एका राज्यात करण्यात आली. ते राज्य म्हणजे स्वराज्य आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आपण त्यांना जनतेचे राजे म्हणलो. काय म्हणलं? राजे कित्येक होते लक्षात शिवाजी महाराज का राहिले? कारण तुमचं दुःख स्वतःचं दुःख समजलं. तर आपल्या लेकराला ते शिकवावं लागल किंवा जगाचं दुःख तुला कळालं पाहिजे. कारण का? पैसा प्रॉपर्टी येणारे जाणारे इथं बसलेल्या तरुण पोरांना विनंती आहे का, आपण ज्याच्यासोबत बसलोत उद्या त्याच्यासोबत बसूत का नाही याची गॅरंटी नाही. आपली बैठक कोणासोबतची शेवटची होईल काही सांगता येत नाही. मी इथं बोलायलोय, हे माझं शेवटचं भाषण ठरू शकते, मी माझ्यावर काय घेऊ, तुमचं बी शेवटचं ऐकणं होऊ शकते. हा, घरी गेला उठलाच नाही म्हणले जय हिंद जय महाराष्ट्र. म्हणजे कोणाचाच काही भरोसा आहे का नाही ना. अरे मग जिवंतपणे त्याला साथ द्या. कारण का तो मरण पावला, त्याच्यानंतर ते फुलाचे चित्र, त्याच्यानंतर रडके सिंबॉल, त्याच्यानंतर ते गाणे, चिठ्ठी ना कोई संदेश, कैसी है अनहोनी, जहां जहां तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए. मेल्यावर जिवंतपणे जगात एखादा डिप्रेशन मध्ये दिसला, तानात दिसला, मित्र येणार त्यांसोबत राहा, त्याच्या खांद्यावर हात ठेवा, ताण घेऊ नको, म्हणा मी सोबत आहे. तो मेल्यावर कोणी सोबत येणार नाही का? तुम्ही किती रडले ते पाहायला नाही. पानेवाला कौन है, खोनेवाला कौन है, ये जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. म्हणजे आणि टाळ्या वाजवताना तसे नाही, आपण युवक आहेत. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. म्हणून जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे, मरेल वाणी नाही. म्हणजे इथं बसल्यावर मी तुला ताण येत असेल तर मग मी आता करू काय नेमकं? गाणं म्हणत यासाठी, कचकच कांदा कापताना बोट सुईत न वाचवली. पुढची गोष्ट महत्वाची आहे, पोरी हो, तुम्हाला शिक्षणाची संधी कमी आहे म्हणलो मी. तुम्हाला शिकायचंय, बापाचं काम आहे, बापाचं कर्तृत्व मानायला शिका. बापाची जोपर्यंत थाप आपल्या पाठीवर आहे, जगातलं कुठलं यश तुम्ही संपादन करणार आहात. एक डोंबारी असतो, तो डोंबारी काय करतो, गावाच्या कुठतरी कॉर्नर असा खेळ लावतो. तो खेळ लावत असताना तो काय करतो, ढोलकी वाजवतो. त्याची ढोलकी जशी वाजती ते पोरगा काय करते,
असं रप त्या येळूच्या बांबूवर चढते, बांबूवरून कुठं जाते, त्या वायरवर जाते, वायरवरून काय करते, एका पायावर महत्वाची गोष्ट डान्स करते. त्याची गरिबी आपण पाहिली असेल. म्हणजे तो बाप ढोलकी वाजितो, पोरग त्या तालावर काय करते, नाचत असते. एक चोर पाहते आणि त्या डोंबाऱ्यापाशी जाते. डोंबाऱ्यापाशी गेल्यावर म्हणते, दररोजच्या दिवसात अशा कार्यक्रमात किती कमवतो? ते म्हणते 200-300 रुपये येतात. ते म्हणते हे 2000 रुपये घे, आजच्या दिवस तो पोरग माझ्यासोबत पाठव. आता डोंबाऱ्याला प्रश्न पडते की बाबा आपण दिवस रात्र एवढी मेहनत करून 200-300 रुपये येतात, हे तर 2000 द्याले, एरी पोरग सोबत न्याले, काय व्हायले? पोरग ते सोबत पाठवते. सोबत पाठवल्यावर ते चोर डेंजर असते. ते गावात काय करते, पंढरपूरमध्ये ज्याचा बंगला लय उंच आहे त्याचा अभ्यास करते आणि अभ्यास करून ठरवते 15 फुटाची भिंत आहे, आता पोराला चढायला लावायची आणि याचा कार्यक्रम करायचा. रात्रीचे 2 वाजल्यावर त्यानं डोंबाऱ्याचं पोरग सोबत नेलेलं असते आणि त्या डोंबाऱ्याच्या पोराला ते चोर म्हणते, भाऊ चढ. ते पोरग म्हणते, काका सॉरी, मी काही या भिंतीवर चढू शकत नाही. तेव्हा मात्र महत्वाची गोष्ट, ते चोर म्हणतो, अरे दुपारी मी खेळ पाहिला, ते खेळ पाहिल्यावर मला एक गोष्ट कळाली की 15 फुटाचा जे काही येळूचा बांबू होता तू अवघ्या 5 सेकंदात चढला, त्याच्यानंतर येळूच्या बांबूवर तू छान पद्धतीने डान्स करत होता, मग ही भिंत चढेल का आहे? पुन्हा ते पोरग म्हणते, काका सॉरी, तुम्ही माझ्या पप्पाला पैसे बी दिले असतील तरी ही भिंत मी चढू शकत नाही. चोर म्हणते, तुझ्या बापाला 2000 रुपये दिलेत, भाऊ याच्यासाठी दिले नाही, ही भिंत तुला चढावत लागेल. ते पोरग म्हणते, मी चढू शकत नाही. अरे मी दुपारी पाहिलं, तू 15-20 फुटाचा बांबू अवघ्या काही सेकंदात चढलाय. ते म्हणला, ही भिंतच नाही, जगातली कुठली याच्यापेक्षा उंच असणारी भिंत मी चढू शकतो, मात्र ती चढायच्या वेळेला मागं ढोल वाजवायला मा बाप लागतो, तेव्हा ती भिंत मला चढता येते. सांगायचं तात्पर्य ते हे, आपल्या मागं आपल्या बापाची थाप लागते. मग इथं बसलेल्या पालकांना विनंती आहे, मालमत्ता आपलीच आहे, हप्त्यातून एकदा हाताखालून काढ जा. हाताखालून हप्त्यातून काही फरक पडत नाही. दररोज मारल्यावर इज्जत कमी होती, पण हप्त्यातून एकदा मार जा. सन्माननीय पोलीस दलातले सर आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. इतर मंचावर बोलले होते. कारण का माहितीये का, तो ड्रेस पाहिल्याच्या नंतर तरी काही वाटलं पाहिजे मला इकडे जायचंय. आणि पोलीस प्रशासन म्हणल्यावर तुला माहिती आहे, पोलीसवाले हातावर मारत नाहीत, एकाच जागी मारतात. कार्यक्रम डिलीट म्हणून तिथं कोणीच चलत नाही. त्यामुळे सांगायचं तात्पर्य, विनंती आहे पोरो की बाबा, मुद्दा हा होता की आपल्या बापांना विनंती आहे, पोराला हाताखालून का काढा, म्हणजे आवर्जून सांगायचं त्याला कोणाचं धाक पाहिजे. आपलं पोरग वर्ग 12वीला आहे आणि 12वीला असल्यावर ते स्टेटस ठेवायला त्याच्या मित्राचं, एखाद्या नेत्याचं, त्याच्यात डायलॉग म्हणायला, समजा करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. 10 बाय 10च्या रूम मध्ये न टाइम लावता मारा, टाइमच लावू नका त्याला. ते डायलॉग म्हणाले ना, करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, लाखो दिलो की धडकन बापा, अखंड युवकांचे प्रेरणास्थान, मायचान मारा, त्याला काही फरक पडत नाही. मी तर पालकाला विनंती करतो, रात्री 8-9च्या दरम्यान आपलं पोरग जेवायला बसलं ना, तर पालक समजा घरात गेला का, तर घरात जाताना पालकांना काय करायचं, त्याच्या तोंडावर फाडकन एक झापड आणायची. पोरग कोमात गेलं पाहिजे, काऊन हल्ली. त्याच्यानंतर घरात जायचं, बायकोला आवाज द्यायचा, 1 ग्लास पाणी घ्यायचं, पाणी प्यायचं आणि पाणी पिल्यावर बाहेर येताना पुन्हा एक होतकारात आणायची. पोरग म्हणेल, पप्पा काऊन? पप्पाने एकच सांगायचं, काऊन घेऊन काय नाही, फक्त तुला दाखवायचं होतं तेरा बाप अभी भी जिंदा आहे. काम हे पालकाचं गरजेचं आहे सध्या, कारण तुमचा सानिध्य संपर्क तुटला, हे लोकांच्या संतीत चाललंय. याचे मित्र तपासा, हे कोणाच्या सोबत आहे तपासा. मुलींना तर कळकळीची विनंती आहे, ताई हो शिक्षणाची संधी कमी आहे. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, त्याच्यात तो गाणं, कोणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. आता कुठं जंगलात जाते तू, कुठं पंढरपूरमध्ये जंगल, मग जाते कुठं तू, काय गरज आहे का? पिचली माझी बांगडी, कुठं राहिली ती हातात बांगडी, काही गरज आहे का? बंगला नको, गाडी नको, मला 9वारी लग्नाच्या अगोदर, त्याच्यावर तू हा डान्स. अरे मायबापाचं काम आहे ना, आपली पोरगी रील कोणत्या हे करायली, आपली पोरगी करायली का, तिला स्वातंत्र्य द्या. का 20 वर्षाची ती मैमान आहे,
आपल्या घरात पोराला एक ड्रेस घेतला का, त्याच्या बदल्यात पोरीला 2 ड्रेस घ्या. आपल्या घरात पोराला एक ड्रेस घेतला आणि त्याला 2 ड्रेस घ्या. याला 3 डझन पुस्तक आणले, रजिस्टर येईल 6 डझन आणा. तिच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये भौतिक सुख जिला पाहिजे ते द्या. का 20 वर्षाची ती महिमान आहे आणि 20 वर्षाच्या कालावधीत ताई तुला विनंती आहे, हे तू शिकली पाहिजे. नाही शिकली मग लग्नात तुझा बाप तुला सिलाई मशीन देणार. नवरा तू आज शेतात जाणार, दुपारी त्या मागं काहीच काम नाही, मग चल दे खटाड खुटूड खटाड खुटूड, लगेच त्या घरावर पाटी, येथे पिकोफॉल करून मिळेल.